सम्राट आणि तपस्यामधला न बोललेला राग, अधिकार आणि झुंज अधिक तीव्र होताना दिसत होती. शब्द कमी होते, पण भावना धारदार होत्या. काही नाती प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकली होती. दुसरीकडे अंधाऱ्या रस्त्यावर एक गाडी उभी होती, जिथे शौर्य आणि अज्ञामधलं अंतर हळूहळू कमी होताना दिसत होतं. दिलासा, काळजी आणि न बोललेलं प्रेम, पण अजूनही काही मर्यादांच्या काठावर होतं. एका बाजूला अस्वस्थता होती आणि दुसऱ्या बाजूला ओढ होती. तपस्या, तपस्या. सम्राट तिच्या नावाने ओरडतच पुन्हा रूममध्ये शिरला. तसं मोबाईलमध्ये गेम खेळणाऱ्या तिने नजर वर करून त्याच्याकडे बघितलं. त्याने तिला जान न म्हणता तपस्या म्हटल्याचं बघून पुन्हा तिच्या चेहऱ्यावर राग पसरला. तिने त्याला इग्नोर केलं आणि पुन्हा मोबाईलवर गेम खेळू लागली. तपस्या, तुझ्याशी बोलतोय मी. मला सांग, आदू कुठे? घरात नाहीये ती. मी फोन केला तर तिचा फोन सुद्धा रूम मध्ये. तरीही तपस्याचा नो रिस्पॉन्स. कानात कापसाचे बोळे कोंबलेत का? हे बघ, ही मस्करीची वेळ नाहीये. रात्रीचे 12 वाजत आलेत आणि आदू घरात नाहीये. तुला सांगून गेले का ती? आणि मुळात फोन घरी ठेवून ती बाहेर कशी काय जाऊ शकते? तपस्या, आदू कुठे? सम्राट रागातच तिच्या जवळ गेला आणि एका झटक्यात तिच्या हातातला फोन ओढून घेतला. तसं तिने खूप रागात त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नवऱ्यासोबत आहे ती. राहू द्या ना तिला सुखात. मग हे सगळं आधी सांगता येत नव्हतं का तुला? आणि तिला जायचंच होतं तर ती फोन घरी का ठेवून गेलीये? कारण तिला कोणाचा डिस्टर्बन्स नको असेल आणि ती तिच्या नवऱ्यासोबत आहे. त्यामुळे मला वाटत नाही की तुम्ही तिची काळजी करायची काही गरज आहे. शौर्य आहे तिच्यासोबत. तो तिला प्रोटेक्ट करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दोघांनाही एकमेकांची काळजी आहे. ते घेतात समजून एकमेकांना. सो तुम्ही आता तिची काळजी करणं सोडून द्या. ती बेडवरून खाली उतरली आणि तिथून जायला निघाली. तसं त्याने तिचा हात पकडून तिला जोरात मागे ओढलं. सरळ तिचे दोन्ही दंड पकडून तो तिच्या डोळ्यात बघू लागला. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी तुझी काळजी नाही करत? मला नाही माहिती. तिने सुद्धा त्याच्या हाताला झटका दिला आणि पुन्हा ती तिथून जाऊ लागली. तसं त्याने पुन्हा तिच्या हाताला पकडून तिला मागे ओढलं आणि यावेळी सरळ तिला स्वतःच्या मिठीतच कैद केलं. सम्राट, सोडा मला. हे बरं आहे तुझं. चूक स्वतः करायची आणि नखरे पण स्वतःच दाखवायचे. मी कोणालाही नखरे दाखवत नाहीये. थोड्या वेळापूर्वीचं तुमचं वागणं आठवा आणि मग सांगा नखरे कोण कोणाला दाखवतंय. हे सगळं करायला तूच भाग पाडतेस मला. फाईन, चूक झाली माझी. आय एम सॉरी. आता सोडा माझे हात. पण त्याचं सगळं लक्ष मात्र तिच्या ओठांकडे होतं. ती त्याच्या इतक्या जवळ होती की आता त्यालाच कंट्रोल होत नव्हतं. तिचे ते बडबड करणारे ओठ एका सेकंदात गप्प करावे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात येत होती.
आता सॉरी म्हणाले ना, मग सोडा की माझे हात. तसा तो त्याच्या विचारातून बाहेर आला. त्याने तिचे हात सोडले. तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली. बाजूला होत तिने स्वतःचे मनगट चोळलं आणि रागातच त्याच्याकडे बघत तिचा मोबाईल घेऊन बाहेर निघून गेली. सम्राट, स्वतःवर कंट्रोल ठेवत जा. आय नो ती तुझी कमजोरी आहे, पण त्याचाच तर ती फायदा घेते ना नेहमी. पण यावेळी तू तिला कोणताही फायदा घेऊन द्यायचा नाहीयेस. त्याशिवाय मॅडमचं डोकं ठिकाणावर यायचं नाही. अगं बस बस, अजून किती रडणार आहेस? ती काही रडायचंच थांबेना. हे बघून शौर्याने तिला बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत पकडला. त्याने गालांवरचे तिचे अश्रू स्वतःच्या अंगठ्याने पुसले. तुम्हाला नाही कळणार ते, जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप वाट बघतो आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते ना, तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. बर, चल उठ आता. तो तिला पुन्हा त्याच्या गाडीकडे घेऊन जाऊ लागला. तसं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. शौर्य, ते रिलॅक्स. पाण्याची बॉटल आहे गाडीत, सो थोडं पाणी पी आणि मग जा. तशी ती गप्प झाली आणि दोघेही पुन्हा गाडीमध्ये आले. मागच्या सीटवर बसून त्याने पाण्याची बॉटल तिच्यासमोर पकडली. तिने बॉटलची कॅप काढत त्यातून थोडं पाणी पिलं. पाणी पिल्यावर तिला थोडं बरं वाटू लागलं. फिलिंग बेटर नाव? तशी तिने हो मध्ये मान डोलावली. बॉटलची कॅप बंद करत तिने ती बॉटल समोर ठेवून दिली आणि पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तर तो एक टक तिच्याकडे बघत होता. काय झालं? असे का बघताय? बघतोय की इतकी गोड मुलगी समोर असताना मी इतके दिवस वाया का घालवले. तशी तिने लाजून तिची नजर खाली झुकवली. त्याने एकाच बोटाने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर केला. तशी ती त्याच्या डोळ्यांमध्ये बघू लागली. आय एम सॉरी अदू, खरंच खूप त्रास दिलाय मी तुला. लग्नानंतर नवऱ्याचं सुख मिळणं हे प्रत्येक मुलीचा हक्क असतो आणि मी त्याच हक्कापासून तुला इतके दिवस वंचित ठेवलं. त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके. पण मला तुमची एक गोष्ट आवडली. तुम्ही फक्त स्वतःचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी माझ्या जवळ न येता आधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलात, मला जाणून घेण्याचा प्रयत्न केलात. नाहीतर जगात असे कितीतरी कपल्स असतात जे शरीराने तर जवळ येतात पण मनाने कोसो दूर असतात. आणि मला तुम्ही फक्त शरीराने जवळ नको होतात,
मनाने सुद्धा जवळ हवे होतात. जे झालं ते झालं, पण आय प्रॉमिस, इथून पुढे मी तुला ते सगळं देईन ज्यावर तुझा हक्क आहे. हम्म, खूप उशीर झालाय. वहिनी वाट बघत असेल. जाऊ का? खरंच जायची इच्छा आहे? तशी तिने गडबडून तिची नजर फिरवली. तिच्या चेहऱ्यावरचे ते गडबडलेले एक्सप्रेशन्स बघून तो मात्र गालातच हसू लागला. किंचित पुढे सरकत त्याने तिचा एक हात हातात पकडला. तसा तिने श्वास रोखून धरला. त्याचा तो हलकासा स्पर्श सुद्धा तिच्या अंगावर मोरपीस फिरवून गेला होता. त्याने तिचा हात हातात घट्ट पकडत तिच्या हातावर ओठ टेकवले. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. तिचे श्वास सुद्धा कमालीचे वाढले होते. आय लव्ह यू आदू. तिने अलगद तिचे डोळे उघडले तर तो एकटक तिच्याकडे बघत होता. त्याची ती रोखलेली नजर बघून तिला भयंकर लाज वाटली. तसं तिने लगेच दोन्ही हातांच्या उंजळीत स्वतःचा चेहरा लपवून घेतला. त्याने तिच्या दोन्ही हातांना पकडत तिचे हात खाली घेतले. पण तिने मात्र अजूनही डोळे बंदच करून ठेवले होते. तिचे ओठ बघून त्याच्या मनाची चलबिचल सुरू झाली. त्याने एक हात तिच्या मानेभोवती नेला. तसे तिने डोळे अजून घट्ट मिटून घेतले आणि श्वास रोखून धरला. ओपन युअर आईज. तशी तिने नाही मध्ये मान डोलवली. तिने डोळे अजूनही बंदच ठेवले होते. आदू, प्लीज ओपन युअर आईज. यावेळी मात्र तिने स्वतःला हिंमत देत अगदी अलगद डोळे उघडले. पण डोळे उघडताच तिची नजर थेट त्याच्या नजरेला जाऊन भिडली. आता त्याचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्यासमोर होता. तिच्या डोळ्यात बघत तो हळूहळू तिच्या ओठांजवळ येत होता. तशी मात्र तिच्या छातीची धडधड प्रचंड वाढली. तिच्या ओठांजवळ येत तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच होता. तितक्यात तिने चेहरा दुसरीकडे फिरवला. काय झालं? शौर्य, आपण रस्त्यावर आहोत. आपण रस्त्यावर नाही, आपल्या गाडीत आहोत. आणि जरा बाहेर बघ, दूर दूरपर्यंत कोणीही नाहीये. तिच्या हृदयाची धडधड अजून वाढली. आधी तर ती त्याच्या जवळ जाण्यासाठी तरसत होती आणि आता तो जवळ येत होता तर तिलाच कसं तरी होत होतं. कदाचित तो तिचा आनंद होता, पण तो आता आनंदही तिच्याकडून झेपेनासा झाला होता. अजून थोडं पुढे सरकत त्याने पुन्हा एकदा तिच्या मानेत हात घालून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तशी ती त्याच्याकडे बघू लागली. आज त्याच्या डोळ्यात तिला कुठेही परकेपणा जाणवत नव्हता. त्या डोळ्यात आज तिला स्वतःच प्रतिबिंब दिसत होतं. ती सुद्धा त्याच्या नजरेत स्वतःला हरवून बसली. आजपासून मी पूर्णपणे तुझा आहे.
माझ्या नावावर, माझ्या अस्तित्वावर, माझ्या मनावर आणि माझ्या शरीरावर सुद्धा फक्त तुझा हक्क असेल. त्याने तिचे ओठ स्वतःच्या ताब्यात घेतले. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या गळ्यावरून अंगठा फिरवत तो तिच्या ओठांची चव चाखत होता. ती नुसतीच बसून होती. काहीच कळत नव्हतं तिला की आपण काय करायला हवं. एक वेगळीच फिलिंग होती ती तिच्यासाठी. तिच्या आयुष्यातली पहिली वहिली किस. तीही त्या व्यक्तीवर जिच्यावर तिचं प्रेम होतं. ती फिलिंग, तो अनुभव तिच्यासाठी अवर्णनीय होता. सुरुवातीला शांत बसून असणारी ती मात्र नंतर कधी त्याच्या जवळ सरकली तिला सुद्धा समजलं नाही. तो तिच्या ओठांवर हक्क गाजवत होता आणि ती देखील त्याला तो गाजवू देत होती. मध्येच काही सेकंदांसाठी त्याने तिच्या ओठांना सोडलं. तसं तिने दोन्ही हातात त्याचा शर्ट गच्च आवळून धरला. शौर्य, आपण रस्त्यावर आहोत. आय डोंट केअर. त्याने अगदी अलगद तिच्या कमरेत हात घालून तिला डायरेक्ट स्वतःच्या मांडीवर बसवलं आणि पुन्हा एकदा त्याने तिच्या ओठांवर हल्ला चढवला. त्याने तर तिला काही रिॲक्ट करायला सुद्धा वेळ दिला नाही. अगदी तिला काही कळायच्या आधीच त्याने बाहुलीसारखं उचलून तिला स्वतःच्या मांडीवर बसवून घेतलं होतं.